तुमच्या सगळ्यांना मी सुवर्णा रेसिपी चॅनल वर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे सर्वांच्या आवडीचा असा मस्त असा चटपटीत वडापाव। त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते चला बघूया आपण। तर इथं मी तेल घेतलेलं आहे, तर मी चमच्याने घेणार आहे। तर इथं बेसन पीठ घेतलेलं आहे, तर 3 वाट्या घेतलेल्या आहे, मला पाहिजे तेवढं। बटाटे घेतलेले आहे 1 किलो। इथं मी मिरच्या घेतलेल्या आहे हिरवी, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली, कढीपत्ता घेतलेला आहे, धने घेतलेले आहे कुटून, इथं मीठ घेतलेलं आहे, इथं मोहरी घेतलेली आहे, ओवा घेतलेला आहे, तो पण असं छान कुटून घेतलेला आहे, आणि इथं जिरे घेतलेले ते पण कुटून घेतलेले आहे, हळद घेतलेले आहे, इथे सोडा घेतलेला आहे थोडासा, जास्त सोडा घ्यायचा नाही कारण की तेल पितं। तर चला तर आपल्या कामाला सुरुवात करूया। चला तर आपण बटाटे शिजायला टाकूया। त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे, छोटा कुकर आहे माझा। तर आपण कुकर ठेवूया, आधी गॅस पेटवला, त्याच्यामध्ये पाणी टाकू। जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंच टाकायचं, जास्त पाणी टाकलं का बटाटे गाळ होतात। तर हे बटाटे धुवून घेतलेले मी, बघू शकताय असे छान धुवून घ्यायचे, आणि बारीक बारीकच बटाटे टाकायचे। जास्त मोठे टाकले ना ते गाळ होऊन जातात आणि शिजायला पण प्रॉब्लेम येतो, आणि हे शिजल्यानंतर बटाट्याचं साल्ट निघून जातं, त्याला सुरीने लावायची। त्यासाठी मी बारीक बारीकच बटाटे घेतलेले। तर तुम्ही पण बारीक बारीक बटाटे घ्या, छान असा वडापाव बनवायला तुम्हाला हवे तसे घेऊ शकते। आणि आता मी झाकण लावते, अगदी 2च शिट्ट्या घ्यायच्या, तिसऱ्या शिट्टीला बंद करायची। वाफ भरल्यानंतर जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही, बटाटा गाळ होतो। तर आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत्या ते तोपर्यंत आपण मिरची वाटून घेऊया। तर चला तर मी मिरची काय काय घेतली ते तुम्हाला दाखवलंय, तरी पण दाखवते। तर आपली शिट्टी झालेली आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला हे घ्यायचंय मिरच्या। तर ते मी जिरे तर कुटून घेतलेले, त्याच्यामध्ये मीठ टाकायचंय कारण की लवकर मिरची बारीक होती। तर आपण पहिली मिरची बारीक करून घेऊया, हळूहळू ठेचायचं कारण की डोळ्यात उडन मिरची वगैरे आपल्या, त्याच्यामुळे हळूहळू ठेचायचं। बारीक जर मिरची घेतली ना आपण पटकन बारीक होती असं आहे, आणि मीठ टाकल्यानंतर तर लगेच बारीक होते। आपला गॅस बंद करायचा आहे, आपले बटाटे शिजलेले आहे। तर अशी चांगली आबड धोबड वाटून घेतलेली आहे। तर याच्यामध्ये आपण लसूण टाकूया, थोडासा कमी घेतला मी, कमी केला, थोडा जास्त वाटला ना त्याच्यामुळं। तर सगळं असं ठेसून घ्यायचं छान। तर याच्यामध्ये मी जिरे टाकून घेणार आहे, थोडेसे याच्यात टाकणार आहे वाटायला, थोडासा ओवा टाकून घेणार आहे, ते अगोदरच मी बारीक केलेले होते। तर याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, म्हणजे ती पण बारीक झाली ना थोडी छान लागते चविष्ट। तर याच्यामध्ये मी अद्रक नाही घेतलं टाकायला, कारण की अद्रक नकोय मला, तुम्हाला हवे तर तुम्ही टाकू शकता अद्रक, तसं काही नाहीये, मला नव्हतं टाकायचं वड्यामध्ये। तर माझी छान अशी चटणी बनून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। इथं काढून घेतलं आणि ते वरवट्याने वाटली ना, त्याच्यामुळे खूप छान सुगंध येतो। आज मी मिक्सर मध्ये वाटली नाही, चला म्हटलं नवीन काहीतरी। तर आपले बटाटे झालेले ते बाजूला ठेवते मी आता, कारण की मला चटका लागेल। तर आता मी बेसन खलून घेणार आहे, असं म्हणायचंय मला, फेटून म्हणणार होते, तर खलून घेणार आहे। तर बघू शकताय अगोदर आपलं असं चांगलं हे करून घ्यायचं त्याच्यामध्ये। तर याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे, परत घेतलं वाटीमध्ये मी मीठ, तर असं टाकून घेते। 1 चमचाच घेतलेला आहे, थोडस कमी टाकलं, थोडासा आपल्याला ओवा टाकायचा आहे। ओवा टाकल्याने कसे वडे छान लागतात, मस्त लागतात खायला, परत आपलं पोट फुगत नाही, गॅस धरत नाही, भरपूर काही कारण राहतात, त्यासाठी आपला ओवा टाकायचा, छान वाटतं ओवा टाकल्याने। तर इथं मी सोडा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता चिमूट बरच घेतला, जास्त सोडा घ्यायचा नाहीये। जास्त सोड्याने काय होतंय की आपल्याला तेल जास्त पितं आणि वडे तेलकट होतात, तर असं सोडा घ्यायचा आहे। थोडस काकू गुतती बोलायला, आणि तुम्ही चांगला सपोर्ट करता हे माहितीये मला, असंच सपोर्ट असू द्या। तर आता मी पाणी टाकणार आहे, लगेच पाणी टाकायचं नाहीये, थोडं थोडं टाकून घ्यायचं, जास्त पातळ करायचं नाही आपल्याला, आणि चांगलं असं फेटून घ्यायचंय, खलून घ्यायचंय चांगलं, अशा गठुळ्या राहिल्या नाही पाहिजे, छान असं खलून घ्यायचं। पीठ छान खलून घेतलं ना तर वडे छान असे फुगतात टमटमीत, आणि खायला पण मस्त लागतात। तर मी अगोदर याच्याने हलवून घेतलं थोडस, तर म्हटलं चला हाताने हलव्या, कारण की गठुळ्या वगैरे काही राहिल्या नाही पाहिजे, आणि असंच पीठ बनवायचं चांगलं, मिडियम पातळ नाही बनवायचं, म्हणजे वडे चांगले आपले तळता येईल। कारण की पातळ जर पीठ बनवलं तर वडे तळता नाही येणार, बटाटे निघून जातील सगळे त्याच्यामध्ये। तर बघा असं पीठ मळून झालेलं आहे माझं, फेटून झालेलं आहे हे म्हणायचंय मला। तर आपण कुकर खोलूया आता, गरम होता आणि मी लगेच हात लावला, असं विसरून जात असते। तर बटाटे बघा किती छान शिजलेले, गाळ पण नाही झाला काही,
तर मी बटाटे काढून घेते इथं. हे बघा, असेच बटाटे शिजवायचे म्हणजे मग तो वडा छान लागतो खायला, गिळगिळीत लागत नाही, छान लागतो खायला. तर आपले बटाटे सोलून झालेले आहे. तर गरम गरमच आहे बघा कशी वाफ निघते, तर गरमच बटाटे असून द्यावा. तर चला आपण असे बारीक करून घेऊया. हे बघा असे बारीक करायचे. बटाटे पाहिले ना कसे शिजले, अजिबात गाळ नाही झाला. आणि तुम्ही पण गाळ नका होऊन देऊ, तर छान लागते बटाट्याची चटणी खायला, मस्त मजेदार. वडापाव मध्ये खूप छान लागते खायला असं म्हणायचंय. आपले बटाटे असे छान असे बारीक झालेले. कढई ठेवूया, अशी कढई ठेवूया, गॅस चालू करूया आधी. तर कढई ठेवून घेतलेली इथं मी. तर कढईला गरम होऊन देते. चला तर आपण तेल टाकून घेऊया. तर जास्त तेल नाही टाकायचं आपल्याला, कारण की आतली आपल्याला म्हणजे वडापावची चटणी तेलकट नाही करायची. तेलकट केल्यावर मजा येत नाही खायला, असं माझं म्हणणं. तर तेल गरम होऊन द्यायचंय आपल्याला. आपलं तेल असं छान तापलेलं आहे. सगळ्यात आधी मोहरी टाकूया. हे बघ कसं तडका बसला. गॅस बारीक करायचा आपल्याला. तर इथं आपण कढीपत्ता टाकून घेऊया. वाव, तर लगेच मिरची टाकूया, कारण की तेल खूप छान असं गरम झालं होतं. असं तडका द्यायचा बटाट्याच्या चटणीला, खूप छान तडका बसतो. आता गॅस फास्ट करायचा. मी याच्यामध्ये हळद टाकून घेणार आहे, कारण की मिरची चांगली होऊन द्यायची चांगली मिरची, कारण कच्ची नाही ठेवायची. कच्ची असल्यानंतर अजिबात आपली चटणी चांगली लागणार नाहीये, वडापावची टेस्ट येणार नाहीये. आणि टेस्ट येणं गरजेचं आहे आपल्याला. तर बारीक गॅस करते मी. तर आपल्याला आता कोथिंबीर टाकायची आहे. पहिले मी वाटायला टाकली होती, तरी पण मला आवडती कोथिंबीर. आवडते म्हणजे टेस्ट खूप छान येते आणि छान लागते म्हणून मी टाकते. आणि आवड पण आहे, आवड असावं कोथिंबीरीची. आणि खूप छान छान मला कमेंट केले आज, मला खूप आवडलं. आणि असं छान सपोर्ट करा तुम्ही. चटणी अशी मस्त झालेली आहे. तर चला आपल्याला बटाटे टाकून घेऊया, चुरा केलेले. मस्त असं चुरा झालेला आहे. जास्त पण चुरा नाही करायचा, असे बटाटे टाकून घ्यायचे सांडण वगैरे हळूहळू. माझे भांडे पण मोठे आणि माझी फॅमिली पण मोठी आहे, सर्वांना माहितीये. त्यासाठी तर मला लागणारच एवढ्या वस्तू. तुम्ही पण घेत जा तुम्हाला हवे तसं. आधीवर मी हलवून घेते उलटणीने हलवलं का व्यवस्थित हलवलं जाणार आहे. त्याला पूर्ण असं बारीक करून घ्यायचंय आपल्याला, मसाल्यामध्ये बारीक करायचं, तो खूप चव लागते खायला. तर आपण उलटणीने हलवून घेतलं थोडस. आपल्याला छान करायचंय ना, चव आली पाहिजे, मसाला एक जीव झाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला असं करून घ्यायचं मिडियम हाताने, जास्त दाबायचं नाही. बटाटे पण थोडे वड्यामध्ये लागले पाहिजे खायला, मस्त वाटतं खायला बटाटे आले का आपल्या बटाट वड्यामध्ये. पावासंग छान लागतं खायला. तर आपली चटणी झालेली आहे. त्यासाठी आपल्याला धना घेतलेले, धने असे कुटून घेतलेले आहे. अर्धले केले, जास्त नाही घेतले, कारण की ते इथं ठेवून दिले. म्हणलं नको दाताखाली यायला, थोडेसेच दाताखाली आले ना चांगले वाटतात, जास्त नकोय. तर असे चोळून टाकायचे आपल्याला. हे बघा असे धने चोळून टाकायचे. तर आपल्याला गॅस बंद करायचा. आपली चटणी झालेली आहे. तर आपली चटणी झालेली आहे. तर आपण वडे बांधायला घेऊया. तर सगळ्यात आधी तेल लावायचं हाताला. गरम आहे बर का, गरम गरमच बांधल्या जातात ते. गार झाल्यानंतर नीट व्यवस्थित बांधता नाही येते. आपल्याला हवं तेवढा वडा बांधायचा, छान लागतो तो. तुम्हाला हवे तेवढं बनवून घ्या. असा वडा बांधायचा, मस्त पैकी बांधायचं म्हणजे बनवायचा. तर हे थंड झाल्यानं मस्त घट्ट होणार आहे. तर चला, तर मी आता वडे झाल्यानंतर भेट. तर माझे वडे बांधून झालेले आहे मस्त पैकी. आणि थंड करायचे, कारण की थोडेसे थंड झाले ना मग छान तळता येतात, हातातून पडत नाही. आणि ते गरम गरमच बांधावं लागतात. तर चला, तर मी कढई ठेवून घेते. छान अशी कढई ठेवायची. तर याच्यामध्ये तेल ओतायचे आपल्याला. तर आता तेल गरम करायचं आहे ना, तर काय वाट बघायची नाही, कढई गरम व्हायची. तर अजून थोडं तेल टाकणार आहे, कमी पडलं. तर आपलं तेल असं छान गरम झालेलं आहे. बघू शकताय कसं तेल गरम झालंय बघा, ताव आलेला आहे तेलाला. तर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे बाबा, कारण की जास्त जळून जाईल ना, त्याच्यामुळे गॅस बारीक करून ठेवलाय. तर माझं पीठ पण झालंय चांगलं मस्त मुरलेलं आहे. तर आता मी हात घालते याच्यामध्ये अदुगर, म्हणजे हलवून घेते एकदा, बरोबर की नाही. अदुगरच ठेवलं होतं इतक्या टाइम मुरायला, तर म्हणलं चला आधी आपण असं करून घेऊया. तर छान असं पीठ झालं मस्त पैकी बघा, जास्त पातळ नाही घट्ट नाही, असंच पीठ बनवायचं. तर आता मी वडा सोडून दाखवते तुम्हाला. तो वडा कसा घ्यायचा, असं घ्यायचा आहे आणि तो असं भरवायचा आणि असंच उचलायचा. असं का उचलायचं की आपल्या जे हातामध्ये पीठ असतं ना, ते आपण त्याच्यावर सोडू शकतोय असं छान पैकी. सगळी एक खट्टीने टाकते मी, हळूहळू टाकते एक एक, म्हणजे आपल्या पण हाताला चटका बसला नाही पाहिजे. आपल्या पण हाताला चटका बसला तर कसं व्हायचं, दुसऱ्यांदा आपण कसं काम करणार ना. तर बघा मी कसं असं जवळ घेते. आता जवळ घेतलेला आहे वडा. तर गॅस फास्ट करायचा राहिला, माझा स्लो झाला होता तो. म्हटलं नको जळायला, तेल जास्त तापलेलं आहे ना म्हणून. थोडं भाषा चेंज झाली जरा, माझा आवाज पण जरा खराब होतो मधी मधी, काय करणार, असं तशी भाषा येऊन जाती कधी कधी, सांभाळून घ्या. तर मी सोडलाय आता वडा.
तर चला आधी आधी हे होऊन देऊ मग टाकूया. तर आपण हे खालीवर करून घेऊया. बघा किती छान वडे झाले बरं. मी सांगितलं ना तुम्हाला, वा वा असे टवटवीत असे गोंडळेल. थोडस माझ्याकडून म्हणजे तेल थोडं कमी झालं का असं माहिती नाही, पण थोडे टाकताना चिटकतातच आहे. टाकताना कसं चिटकून जातात ते, त्याच्यामुळे ते असे लाल दिसतात खाली. तर हे बघा छान असे वडे तळले जाणार आहे. तर किती छान असे गवळ गवळ भाजून घेतलेले आहे, कारण की आपल्याला कच्चे ठेवायचे नाहीये. थोडस आतमध्ये पीठ असतं ना, असेच गवळ गवळ भाजायचे. छान खूप सुंदर वास येतोय. चला तर आपले वडे झालेले आहे. तर फायनली आपले वडे तळून झालेले बघू शकताय, किती छान असे कुरकुरीत तळलेले तुम्ही बघा. तर म्हटलं चला शेवटचा घाणा आहे तुम्हाला दाखवा, किती छान तळून झालेले. तर मी दोन दोन काढते, तेल येत नाही म्हणजे चाळणीला, तर असे काढून घेतलेले आहे. तर फायनली मी गॅस बंद करणार आहे. माझे वडे तळून झालेले असे छान असे कुरकुरीत. आपला वडा रेडी झालेला आहे, म्हणजे वडापाव किती छान असं रेडी झालेलं आहे बघा. पाव तर बाहेरूनच आणलेले, पाव काय मी घरात बनवले नाही, कारण की घरात बनवून जेव्हा माझ्याकडे सगळे साहित्य येईल ना, तेव्हा मी घरात पाव पण तुम्हाला सर्व काही बनवून दाखवणार आहे. तर असं छान पैकी वडा बनवून खाऊ घाला, तो पण माझ्या हातचा टेस्ट म्हणून तुम्हाला सांगते. प्रत्येकाची टेस्ट वेगळी वेगळी असते, त्याच्यामुळे मी सांगितले की माझ्या हाताची टेस्ट आहे ती बनवून तुम्ही खाऊ घाला तुमच्या मुलांना, आपल्या सगळ्या घरच्या फॅमिलीला. तर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायचं अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला बाय.